नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 58, 27 फेब्रुवारी. संत नामदेव. ईश्वर कृपा ही सर्व सीमा उल्लंघून असते, पण ती सुद्धा अशी तशी होत नाही. नामदेव महाराज आपल्या भगवंताच्या एका अभंगात म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, पतित पावन नाम तुझसे ठेवियले कोणी. तुला पतित पावन म्हणतो कोण? तसा घेत नाही, काहीतरी आधी घेतोस आणि मग भक्ती घेतो, प्रेम घेतो, सेवा घेतो आणि मग क्रमप्राप्त आहे की तुला त्याची भक्ती पूर्ण करणं, आणि म्हणून तू त्यांना उदंड देतोस. असं स्वच्छ हातचं न राखता देतोस मात्र, असं अभंगात आपल्या म्हणलेलं आहे. वास्तविक भक्ताला गुरु देवापर्यंत घेऊन जातात, पण नामदेवांच्या बाबतीत उलटं झालं. आधी उलटी गंगा, कारण आधी ते देवापर्यंत पोचले, संवाद साधला, प्रेम झाले, पण गुरु नाही म्हणून आत्मज्ञान नाही असं स्वतः विठ्ठल पण सांगतात. तेव्हा नामदेवा गुरु करा, आणि त्यानुसार वागल्यावर मात्र नामदेवांच्या एका अल्लड भक्तातून जाणत्या नेणत्या भक्तात रूपांतर होते. मग जळी स्थळी काष्टी पाषाणी विठ्ठल दिसू लागतो. त्या खूप असंख्य गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. ज्ञानेश्वर महाराजांना भारत भ्रमणाची एकदा इच्छा होते. त्यांचं सगळं कार्य पूर्ण झालेलं असतं. ज्ञानेश्वरी लिहून झालेली असते, ते अमृतानुभव लिहून झालेला असतो सगळं. म्हणजे आता काही राहिलं नाही, पण भारत भ्रमण तर करायला पाहिजे, देशातून करायला पाहिजे या भावनेतून. मग सोबत कुणाला न्यायचं, ते सगळे चारी भावंड त्याच्यावर खूप उलटसुलट चर्चा करतात. आणि मग मुक्ताबाई निक्षून सांगते की नामदेवांनाच न्या, त्यांच्यासारखा माणूस तुम्हाला सोबत भेटला तर बरोबर आहे, योग्य आहे. मग त्यांना विचारतात तर नामदेव तर खुशच होतात. ते म्हणतात, अहो भाग्यम, लगेच जाऊ, कधी जायचं आहे सांगा. मग दोघांच्या प्रवासाची तयारी होते आणि ते प्रवास करायला निघतात. नामदेवांनी हे सगळं रसाळपणे अभंगात वर्णन केलेलं आहे. प्रवासाचे म्हणून स्वतंत्र अभंग आहेत त्यांचे, फार छान. सगळेच अभंग छान आहेत, पण हे प्रवास वर्णनाचे तर विशेष छान अभंग आहेत. अनेकदा आपल्या भक्तीची आणि योगाची ताकद त्यांना पणाला लावावी लागली. एकदा काय होतं, गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर असताना बरोबर उन्हाळ्याचे दिवस असतात, कडक उन्हाळा असतो आणि एक कुठंही पाण्याचा थेंब भेटत नाही, झाडच नसतात. तर काय करायचं, तगमग होती. आता काय, जीव कासावीस होतो. आणि तेवढ्यात एक मोठीच्या मोठी खोल असा आड लागतो. त्या आडात तळात पाणी असतं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी छोटंसं अंगठ्या एवढं रूप घेतो आणि जातो, पाणी पितो आणि कशात तरी तुम्हाला ओंजळभर घेऊन येतो. पण नामदेव महाराज तयार होत नाही. ते म्हणतात, तसं चालणार नाही. त्या विठ्ठलाला मला जर जागवायचं असेल तर तो इथंच मला पाणी आणून देईल. आणि भर उन्हात आपलं बोचकं खाली टाकतात आणि नामदेव महाराज त्याच्यावर बसतात, बैठक घालतात आणि विठ्ठल 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 एकाग्रपणे जो जप सुरू करतात. काहीही त्यांना भान राहत नाही. वर भयंकर तळपता सूर्य असतो, तिकडं त्यांचं लक्ष नसतं. आणि इकडं नामदेव पाणी पिऊन वर येतात. तुम्हाला पाणी घेऊन येतो म्हणलेले ज्ञानेश्वर महाराज पाणी घेऊन वर येतात. थोडंसं पाणी जेवढं हातात मावेल तेवढं घेऊन आलेले असतात. पण येऊन बघतात, जसं जसं ते वर येत आहेत तसं पाण्याचा आवाज यायला लागतो आणि ते विहिरीतनं बाहेर येतात, आडातनं. तसं पाणी एवढ्या जोरात येतं म्हणून ते वळून बघतात. तर इकडं बघतात तर नामदेवांच्या डोळ्यातनं धारा वाहत असतात आणि ते विठ्ठलाचा गजर करत असतात. आणि दुसरीकडे बघतात तर त्या विहिरीतनं पाण्याच्या उकळ्या फुटत असतात आणि ते पाणी वर 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 येतं आणि वर ओसंडून व्हायला लागतं. मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना उठवतात, अहो उठा, बघा आज पंढरपूरची चंद्रभागा इथं आली आहे, राजस्थानमध्ये आणि हे गुजरातमध्ये तुम्हाला भेटायला आली आहे, बघा तरी. आणि मग नामदेव महाराजांचं इतके भजनात रंगलेले असतात की ते बघतात, खरोखर म्हणजे त्यांच्या भक्तीचा पूर लोटतो की काय पांडुरंगा, किती रक्षण करतोयस आमचं. खरंच कौतुक वाटतं त्यांना देवाचं. त्यांना जे हलवलेलं असतं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते तुमच्यासाठी हे सगळं झालं आहे म्हणल्यावर पहिल्यांदा ते विठ्ठलाचा मोठ्यांदा जय जयकार करतात, विठ्ठल माऊलीचा. आणि मग नंतर ते पाणी प्राशन करतात. चंद्रभागेचंच पाणी आपल्याला आलं आहे, भीमा नदीचंच पाणी आपण पितो या भावनेतून ते पाणी पितात. आणि आता मात्र स्वतः ज्ञानेश्वर म्हणतात की नामदेव महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो म्हणून नमस्कार करतात
की किती तुमची भक्ती अलौकिक आहे, अद्भुत आहे. आणि आजही नामदेव बावडी म्हणून ती जागा तिथं ती विहीर प्रसिद्ध आहे, आजही बघायला मिळते. आणि हे सर्व ईश्वर प्रणिधान म्हणजे मी परमेश्वराचा आणि परमेश्वर माझा ह्या भावनेतून त्या किती त्यांच्यावर प्रसंग आले, चोरांनी लुटलं, हे सगळे अनुभव अभंग रूपात नामदेव महाराजांनी सगळे लिहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला गाथा म्हणजे काय असेल, क्लिष्ट काहीतरी असेल असं वाटतं, पण ज्यावेळेस आपण नामदेवांचे अभंग वाचायला तर चरित्र वाचत असल्याचा अनुभव येतो. असे अद्भुत अभंग आहेत सगळे. आणि एक टोकाची ईश्वर प्रणिधान त्यांच्या ठिकाणी होतं, म्हणूनच हे सगळं शक्य झालं किंवा शक्य होत असतं. हे त्रिकालाबाधित सत्य ईश्वर आजही आपल्याला भेटू शकतो. त्या तुलनेत आपण जे प्रवास करतो ते किती किती म्हणजे तोकडे ह्याचे असतात. आपण निघायपूर्वीच यायची आपली तारीख ठरलेली असते. जिथं जाणार तहान भूक विसरून करायचं भगवंताचं स्मरण असं असतं. पण प्रवासात आपल्याला म्हणजे पाणी तर मिळतंच, कारण आपण कंपन्यांमार्फत गेलेलो असतो. त्याची हवा पाणी सगळं त्याचा तो देतो. मग इथं परमेश्वरी म्हणजे त्याचं जे काही परमेश्वर पावसाचं पाणी देतो ते कुठून येतं ह्याच्या मुळाशी आपल्याला जायचा विचारही वाटत नाही, गरजेचाही वाटत नाही. आणि आपल्याला ज्या कंपन्या अन्न पाणी देत असतात त्यामुळे त्याची आपल्याला म्हणजे विसरच पडतो. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस असे प्रवास करत असायचे, सगळं सोडून प्रवासाला बाहेर पडायचं, कुठलाही पाश ठेवायचा नाही. आणि मग त्याच्या वेळेस त्याच्यातून आपोआप बुद्धी होत जाते की हा ईश्वर केवढा विपुल देत असतो आणि किती देत राहतो आणि आपली कशी काळजी करत राहतो, हे सगळं त्याच्यातून त्यांना अनुभवायला मिळायचं. आपल्यालाही ते अनुभवायचं असेल आणि आपण त्याच्यासाठी घरदार सोडून जायची गरज नाही. फक्त आपण नित्य यज्ञ करूया आणि आपली आपण काळजी घेऊया. कारण नामदेवाच्या भक्तीने पाण्याला उधाण आलं आणि पाणी मिळालं जंगलातसुद्धा, त्या वाळवंटातसुद्धा. पण आपल्यासाठी एवढी भक्ती आपली नाही आहे, त्यासाठी आपल्याला पाणी मिळणारं जे भगवंतांनी गीतेत सांगितला श्लोक आहे की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. यावर विश्वास ठेवूया आणि आपण आपल्या पाण्याची काळजी करण्यासाठी यज्ञ करूया. धन्य शरणागतता, धन्य पंचसाधन मार्ग. ज्ञानेश्वर महाराज की जय, नामदेव महाराज की जय.